दलितांचे बाबा. प्रकरण पहिले. प्रकाशाचा उदय. अण्णा मास्टर आता शाळेतून सेवानिवृत्त झाले होते. आता ते त्या शाळेत शिक्षक नव्हते, तरी पण गोष्टीच्या तासाला ते नियमित शाळेत येणारच होते आणि मुलांना गोष्ट सांगणारच होते. कारण मुलांचा तसा हट्ट होता, सर तुम्ही शाळेत आलेच पाहिजे, आम्हाला गोष्टी सांगितलेच पाहिजे. आणि अण्णा मास्तरांनी ते कबूल केले होते. मी रोज गोष्टीच्या तासाला शाळेत येईल आणि गोष्टी सांगेन. मुलांना आता गोष्टी ऐकण्याचा छंद झाला होता आणि अण्णा मास्तरांचे तर ते व्रतच होते. मुलांना गोष्टी सांगायचे. टन 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 शाळेचा घंटनाद झाला आणि सारी मुले सभागृहात येऊन बसली. अण्णा मास्तर केव्हाच आले होते. त्यांनी कौतुकाने मुलांचे स्वागत केले. कसलाच गोंधळ न करता सारी मुले शांत आणि शिस्तीत बसले. त्यांची मने गोष्टी ऐकण्यासाठी अगदी आतावीळ झाले होते. आज अण्णा मास्तर बाबासाहेब आंबेडकरांचे चारित्र्य गोष्टी रूपात सांगणार होते. आजच्या गोष्टीचे नाव होते प्रकाशाचा उदय. अण्णा मास्तरांनी बाबासाहेबांच्या छायाचित्र